नॉनव्हेज खाण्यावरनं सुप्रिया सुळेंची स्पष्टोक्ती, खाल्लं तर आपल्या पांडुरंगाला चालतं सुळेंचं विधान, तर वारकरी त्यांना उत्तर देतील फडणवीसांचा टोला. आता पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणार का? कुठे गेलं सिंधू? भारत पाकिस्तान सामन्यावरनं उद्धव ठाकरेंचा सवाल, तर जावेद मियादादला घरी जेवायला कुणी बोलावलं? मुख्यमंत्र्यांकडनं पलटवार. विरोधक रोज वोट चोरी झाली म्हणतात, यांचं डोकंच चोरीला गेलंय. काही लोक तोंडावरती पडले तरी सुधारला तयार नाहीत. फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. रोज म्हणतात वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी, यांचं डोकं चोरी झालेलं आहे, त्यांचा दिमाग चोरी झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला वेळच देत नाहीत, आपली कामं दिल्लीतनं होतात. नाशिकमधल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. निवडणुकीची तयारी सुरू करा, मतदार याद्यांवरती काम करा, आपली मतं चोरीला जात आहेत. पुणे दौऱ्यावरती असलेल्या राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश. मुंबईच्या प्रश्नांवरती सर्व प्रश्नांवर एकच उत्तर, ते म्हणजे राज ठाकरे. मुंबईतील खड्ड्यांच्या समस्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नी अमित ठाकरेंचे मोठं विधान. कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरात 2 गटात दगडफेक, वाहनांची तोडफोड, 4 पोलिसांसह 10 जण जखमी. मुख्यमंत्र्यांकडनं कारवाईचे आदेश. सिद्धार्थनगरात तणावपूर्ण शांतता. छत्रपती संभाजीनगरात एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात एकाचा मृत्यू तर 2 जखमी. हल्लेखोरांवरती कठोर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस स्थानकात नातेवाईकांसाठी या. मंडळी, क्रिकेट जो आपल्या देशात फक्त खेळ राहिलेला नाहीये, तो एक धर्म बनलाय आणि त्याच्यात प्रचंड मोठं अर्थकारण दडलंय. टीव्हीच्या एका बाजूला क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. क्रिकेटला टेलिव्हिजन नावाच्या तंत्रज्ञानासोबत एकत्र आणून प्रचंड मार्केटिंग साधलं जात आहे. क्रिकेट विकलं जात आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जागतिक क्रिकेट अर्थव्यवस्थेतील 80 ते 85% उत्पन्न एकट्या भारतातून येत आहे. म्हणजे भारत हा क्रिकेट अर्थव्यवस्थेचा कणा आहे, केंद्रबिंदू आहे. आता त्यात भारत आणि पाकिस्तान या 2 देशातली क्रिकेट मॅच म्हणजे तर सगळ्यात मोठा हाय प्रोफाईल इव्हेंट नव्हे, ते एक धर्मयुद्ध असतं. त्याच्यात राष्ट्रवाद खचून भरलाय. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातली मॅच म्हणजे भारताच्या 11 खेळाडूंनी पाकिस्तानच्या 11 खेळाडूंसोबत लढलं जाणारं जणू ते युद्ध असतं. त्यामुळे आपसुकच त्याला अफाट प्रेक्षक संख्या आहे. ज्यानं आपले 26 नागरिक मारले, त्या शत्रुराष्ट्रासोबत क्रिकेट खेळू नये ही झाली जनभावना. पण पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळून मिळणारा नफा या भावनेपेक्षा मोठा असू शकतो. त्याचं उत्तर आकड्यांमध्ये आहे. जगभरात क्रिकेटच्या फॅन्सची एकूण संख्या आहे 1 अब्जाहून जास्त. एकूण फॅन्सपैकी भारतातल्या फॅन्सची संख्या 90% आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलच्या एका अभ्यासानुसार भारतातली क्रीडा प्रेक्षकांची संख्या दरवर्षी 9% वाढतीये. 2019च्या विश्वचषकातली भारत आणि पाकिस्तानची मॅच जगात सर्वाधिक पाहिला गेलेला टीव्ही कार्यक्रम होता. त्याची प्रेक्षक संख्या किती होती माहिती आहे? 22,90,00,000. त्यानंतर आशिया कप झाला 2023 मध्ये. भारत आणि पाकिस्तानची मॅच झाली. ती मॅच पाहिली 25 कोटीहून अधिक प्रेक्षकांनी. म्हणजे कोणत्याही मार्केटिंग गिमिकपेक्षा जास्त आयबॉल्स आणि गिराईक मिळवून देणारं व्यासपीठ क्रिकेट. आणि त्यातल्या त्यात भारत पाकिस्तान मॅच आहे, जिथं जाहिरातदार गुंतवणूकदारांचे आर्थिक हितसंबंध आहेत. पुन्हा आकडा सांगतो, या वर्षीच्या आशिया कपमधल्या भारत पाकिस्तान मॅचमुळे प्रसारण हक्कातून 1,500 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की हे किती मोठी बाजारपेठ आहे आणि किती मोठं अर्थकारण भारत आणि पाकिस्तान मॅचच्या मागे आहे. जर ही मॅच खेळवली गेली नाही
तर BCCIचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. शिवाय जर भारतानं पाकिस्तान विरोधात खेळायला नकार दिला तर पाकिस्तानला फुकटात गुण मिळतील, ते अंतिम फेरीत पोहोचू शकतील किंवा चॅम्पियन्स बनू शकतात असं BCCIचं म्हणणं आहे. पण विरोधक प्रश्न विचारतायत, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं सांगणारं सरकार रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं काय वाहू देतंय? त्यामुळे प्रश्न घेऊन आलोय, पहलगामची जखम अजून ताजी असताना पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं योग्य आहे का? आणि त्याआधी बघूया याबद्दलचा राजकीय घमासानाचा हा खास रिपोर्ट. राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे. हा कोणता राष्ट्र? त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे. मग आपल्याला शिकवतात नाही 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 खेळ आणि राजकारण, मग खून आणि पाणी एकत्र करतात, मग खून आणि क्रिकेट कैसा बह सकता है साथ में? तुम्ही घरात जावेद मियादादला बोलून बिर्याणी खायला घातली, त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंटबद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही. बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय? एवढं सांगावं, इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार, हा पाकिस्तानच्या बाजूने बुरका घालून उभा राहणार. आशिया कपमधल्या भारत पाकिस्तान मॅचवरनं रंगलेला हा राजकीय सामना. क्रिकेटचा हा सामना होऊ नये यासाठी आता उबाटाचे खासदार संजय राऊतांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असताना सामना कसा होऊ शकतो असा सवाल संजय राऊतांनी विचारला. सोबतच पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात जे नागरिक शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना काय उत्तर देणार असाही प्रश्न त्यांनी या पत्रातनं उपस्थित केला. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पहलगाममध्ये सांडलेल्या भारतीयांच्या रक्ताचे डाग सुकले नसताना, जी कुटुंबीय पोरकी झाली त्यांचे अश्रू थांबले नसताना, पाकिस्तानबरोबर क्रिकेटला प्रधानमंत्र्यांनी परवानगी देणं यासारखा सरकारचा बेशरमपणा नाही. आम्ही हा निषेध आणि धिक्कार करतो. राऊतांनी आपल्या पत्रात आणखी एक महत्त्वाचा उल्लेख केला. भारत पाकिस्तानचा सामना 14 सप्टेंबरला दुबईत होतोय. जर तो महाराष्ट्रात झाला असता तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यामध्ये व्यत्यय आणला असता असं म्हणत राऊतांनी एक प्रकारे इतिहासाची उजळणीच केली. हिंदुत्व आणि देशभक्तीपेक्षा क्रिकेटला प्राधान्य का असा जळजळीत सवाल त्यांनी आपल्या पत्रातनं उपस्थित केला. जय शहा हे जे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या, त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत. म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि ह्यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे. हा कोणता राष्ट्रवाद? त्याला मी देशद्रोह म्हणतो. संजय राऊतांच्या याच भूमिकेमागे ठामपणे उभे आहेत ते आदित्य ठाकरे. भारत पाकिस्तान सामन्याला क्रीडा मंत्रालयानं मंजुरी देण्यावरनं त्यांनी भाजपला चांगलेच टोले लगावले. आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरनं भाजपला थेट अटल बिहारी वाजपेयींच्या शिकवणीचीच आठवण करून दिली आहे. पण दुर्दैव असे की ती जी भाजपा, जी देशभक्तांची भाजपा होती, वाजपेयी साहेबांची भाजपा होती, ती या सरकारमध्ये नाही. आणि दुर्दैव देशाचं हे आहे की भाजप प्रणितच BCCI जी आहे, भाजप कंट्रोल BCCI आहे, तीच भाजप आणि BCCI आपल्या संघाला पाकिस्तान बरोबर खेळायला पाठवते. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरनं ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानं आता भाजपनंही पलटवार केलाय. भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी संजय राऊतांना जावेद मियादादच्या मातोश्री भेटीची आठवण करून दिली. ज्यांनी मियादादला बिर्याणी खाऊ घातली त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये असं म्हणताना शेलारांनी थेट मातोश्रीच्या भूमिकेवरती सवाल उपस्थित केला. संजय राऊत यांना माझं सांगणं आहे की आम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट याच्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. तुम्ही घरात जावेद मियादादला बोलून बिर्याणी खायला घातलीत, त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंटबद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. आशिष शेलारचं ज्ञान कमी आहे. जावेद मियादाद बाळासाहेबांना विनंती करायला आला होता
की भारत पाकिस्तान मॅच होऊ द्या. बाळासाहेबांनी असं सांगितलं, एक खेळाडू म्हणून मी तुझा सन्मान करतो, परंतु मी कुठल्याही परिस्थितीत मॅच होऊ देणार नाही. आशिष शेलार जरी BCCIचा कोणी पदाधिकारी असेल तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही. बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय. आशिष शेलार यांनी मातोश्रीवरतीच प्रहार केल्यानं उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत भाजपला खडे बोल सुनावले. इतकंच नाही तर ICCचे अध्यक्ष जय शहा यांच्या मुद्द्यावरनं अमित शहांच्या कोंडीचाही प्रयत्न केला. वो आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पानी एक साथ बह नहीं सकता. आनंदाची गोष्ट है, मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है. मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? थम्सअप, कोका कोला, चला चाय गरम गेला, आता ठंडा 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 लो लिंबू सरबत गेला. कुठे तो गरम सिंदूर? पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देत आहे. आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार. मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे? लावायचं कुठे तो? 1991 साली 28 ऑक्टोबरला मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारत पाकिस्तान सामना नियोजित होता. बाळासाहेब ठाकरेंनी या सामन्याला आपला विरोध दर्शवलेला. या सामन्यापूर्वीच काही शिवसैनिकांनी वानखेडेचं पिच उखडल्याची बातमीही आलेली. पण या घटनेच्या काही वर्षानंतर पाकिस्तानचा धडाकेबाज क्रिकेटर जावेद मियादादनं मातोश्रीची केलेली वारी आजही विस्मरणात गेलेली नाहीये. याच मुद्द्यावरनं आत्ताही शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांचे विरोधक काही सोडत नाहीत. संजय राजाराम राऊतने आम्हाला सांगू नये आणि फक्त एवढं सांगावं, इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार, ह्या पाकिस्तानच्या बाजूने बुरका घालून उभा राहणार. बाळासाहेब ठाकरे स्वतः निस्सीम क्रिकेट प्रेमी होते, पण भारत पाकिस्तान सामन्यांना त्यांनी प्रकर्षानं विरोध केलेला. बाळासाहेबांची हीच भूमिका शिवसेना आत्ताही पुढे नेते. त्यातूनच आशिया कपमधल्या भारत पाकिस्तान सामन्याला वाढता विरोध होताना दिसतोय. त्यामुळे क्रिकेटच्या पिचवरनं राजकीय मैदानात सुरू झालेला हा सामना कुणाच्या बाजूने झुकतो ते पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.